निर्णय घेतलेला पाहायला मिळतोय। हा बॉल उजव्या सीच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पहिली सफलता, पहिला खेळाडू होतोय इथे बाद। दशा ही चांगली आहे, डॉट बॉल आलाय विशालच्या माध्यमातून। हा बॉल खुला टाकला, मिस टायमिंग आहे। क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली एका षटकामध्ये दोन खेळाडूंना बाद केलाय, शुभम देखील बाद। तटीय सर्कलमध्ये तैनात करावा लागेल एक्स्ट्राचा। हा बॉल बॅटची लिडिंग एज, आणखीन एक चेंडू बाद होतोय, कॉट बिहाइंड विकेट, वन मोर विकेट डाऊन, पाचवा खेळाडू बाद। 2024 हो बॅटची लिडिंग एज पुन्हा एकदा या ठिकाणी असं वाटलं होतं की लिडिंग एज आहे, परंतु चांगला चेंडू यस थोडासा फ्लाइट दिला, चेंज ऑफ पेस गती परिवर्तन म्हणजे अस्तित्वाची लढाई। जर हारला तर या स्पर्धेमधून बाहेर। आणि हा यस हो यस कॉट बिहाइंड, जबरदस्त अपेल बघूया। औषध बॅटची लिडिंग एज पण पंचांचा मात्र कुठल्या प्लेस सहमती या ठिकाणी पंचांचा निर्णय हा अंतिम असे बघूया। दोन्ही पंच त्या स्टेजवर या प्लेस अतिशय मानाची स्पर्धा आणि क्लीन बॉल त्रिफला चित पितल उघड्यावर दांडी गोल झाली। नारायण पाटील जेथे कुठे आहेत त्यांनी कृपया समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा विशाल यांचा, खूपच सुंदर फटका, चेंडू फसतोय की पाहूया। आणि अशा तऱ्हेने फसलेला पहिला हादरा बसलेला आहे तो जे के रियल टायगर संघाला अथर्व ह्याच्या पुढचा चेंडू आणि हा चेंडू हवेत जातोय, पाहूया सौरभ मात्र कुठली चुकी करणार नाही। अशा तऱ्हेने दुसरा हादरा बसलेला आहे, दुसरा झटका। उत्कृष्ट गोलंदाजी ज्यामुळे आपला संघ नियमितपणे विजयाकडे ज्यांनी वाटचाल वळवली, असे उत्कृष्ट गोलंदाज आपण या संपूर्ण सिरीजमध्ये आपल्याला बघायला मिळाले। यामध्ये खूप चांगले चांगले बॉलर्स आपण बघितले ज्यांनी हॅट्रिकी घेतल्या, एका ओव्हरमध्ये 2-3 रनावरच समोरच्या टीमला रोखलं। अशामध्ये राकेश पाटील आहेत की ज्यांनी 10 विकेट्स घेतल्या, राकेश गावड आहेत ज्यांनी 10 विकेट्स घेतल्या, नितेश पाटील आहेत ज्यांनी 10 विकेट्स घेतल्या। मात्र अंतिम बाजी मारली ती ओम साई बिलीवर्स संघातील ज्यांनी 12 विकेट्स काढल्या असे विशाल पाटील। तर हे पारितोषिक देण्यासाठी मी भरत घरत आणि विनोद चंद्रकांत पाटील यांना मंचावर बोलवतोय। भरत घरत आणि विनोद पाटील।